विद्यार्थी मित्र हो, नमस्कार. आजच्या या तासिकेमध्ये आपण महाराष्ट्रातील एक महत्त्वपूर्ण संत म्हणजे वारकरी संप्रदायामध्ये ज्यांचं अतिशय महत्त्वपूर्ण असं योगदान आहे आणि जे मराठवाड्यातील प्रसिद्ध संत म्हणून ओळखले जातात ते म्हणजे संत एकनाथ महाराज हे आहेत. संत एकनाथ महाराज यांचं वारकरी संप्रदायामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असं योगदान आहे. संत एकनाथ महाराज यांचा जन्म पैठण येथे झालेला आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांनी स्थापन केलेल्या हा जो ज्ञान मंदिर आहे, या ज्ञान मंदिराचा पाया हे संत ज्ञानेश्वर महाराजांनी निर्माण केलेले आहे आणि याचा आधार ही संपूर्ण ज्ञान इमारत बांधण्यामध्ये किंवा ज्ञान मंदिर बांधण्यामध्ये अनेक संतांचा अतिशय महत्त्वपूर्ण असा सहभाग आहे. त्यापैकीच एक महत्त्वाचे संत म्हणून संत एकनाथ महाराज यांचा उल्लेख केला जातो. संत बहिणाबाई यांनी एका अभंगाच्या माध्यमातून वारकरी संप्रदायाची ही जी इमारत आहे त्याचा पाया ते कळस कशा पद्धतीने निर्माण झाला याचा अतिशय सुंदर आणि बोलकं चित्रण एका अभंगाच्या माध्यमातून केलेलं आहे. तो सर्वांनाच अतिशय परिचित असणारा अभंग आहे. संत कृपा झाली इमारत काळ आली, ज्ञानदेव रचिला पाया उभारली देवालया. नामातयाचा किंकर त्याने रचिले ते आवार, जनार्दनी एकनाथ आंब दिदला भागवत. तुका झालाशे कळस भजन करा सावकाश, बहिणी म्हणे फडकते ध्वजा निरूपण केले ऊर्जा. हा संत जनाबाई यांचा अतिशय महत्त्वपूर्ण अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून संत जनाबाई यांनी ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, एकनाथ महाराज, तुकाराम महाराज आणि एकूणच इतर जे काही महत्त्वपूर्ण संत आहेत त्या संतांच्या योगदानाचं वर्णन या अभंगामधून केलेलं आहे. विद्यार्थी मित्र हो, आपल्या या अभ्यास पत्रिकेमध्ये संत एकनाथ महाराज यांच्या एकूण 4 अभंगाचा समावेश करण्यात आलेला आहे. हे 4ही अभंग अतिशय महत्त्वपूर्ण असे आहेत. त्यापैकी न जायची ताठा नित्य खटाटोप, मंडुकी वटवट तैसे केगा हा एक पहिला अभंग आहे. त्यानंतर त्यांचा दुसरा जो अभंग आहे, स्वहिता कारणे संगती साधूची, भावे भक्ती हरीची भेटे तेने, हा दुसरा अभंग आहे. बहुता सुकृती नरदेह लाभला, भक्तिविने गेला अधोगती, हा तिसरा अभंग आहे. आणि चौथा अभंग, जे जे दृष्टी दिसे तेथे हरिरूप, पूजा ध्यान जप त्याशी नाही, हा चौथा अभंग आहे. असे एकूण 4 अभंग आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले आहेत. हे 4ही अभंग अतिशय महत्त्वपूर्ण आहे. विद्यार्थी मित्र हो, डॉक्टर किशोर सानप यांनी संत एकनाथ महाराज यांच्या एकूणच वारकरी संप्रदायातील योगदानाविषयी, जीवनचरित्राविषयीची माहिती या प्रदीर्घ अशा प्रस्तावनेतून दिलेली आहे. या प्रस्तावनेच्या आधारे आपण सर्वप्रथम संत एकनाथ महाराज यांचं त्यांनी वर्णन केलेलं थोडक्यात जीवनचरित्र, त्यांचं वारकरी संप्रदायातील योगदान याविषयीची माहिती सर्वप्रथम पाहणार आहोत. आणि त्यानंतर आपल्या अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट करण्यात आलेले एकूण 4 अभंग आहेत त्या 4 अभंगाचा आपण नंतर या ठिकाणी विचार करणार आहोत. सर्वप्रथम आपण डॉक्टर किशोर सानप यांनी
संत एकनाथ महाराज यांचं जे जीवनचरित्र वर्णन केलेलं आहे त्याविषयीची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. परीक्षेमध्ये जर प्रश्न विचारला संत एकनाथ महाराज यांचे जीवनचरित्र सांगून त्यांच्या अभंगाचे स्वरूप विशेष स्पष्ट करा, असा त्यांच्या समग्र अभंगावर किंवा एखाद्या अभंगावर प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा टिपा लेहामध्ये देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्या अनुषंगाने डॉक्टर किशोर सानप यांनी जे अतिशय सहज सोप्या भाषेमध्ये जे विवेचन केलेलं आहे त्या आधारे आपणास ते उत्तर या ठिकाणी लिहिता येईल. म्हणून आपण स्वतःही आवर्जून या पुस्तकाचं वाचन या ठिकाणी करावं, जेणेकरून आपणास परीक्षेमध्ये विचारलेल्या प्रश्नावर चांगल्या पद्धतीने उत्तर लिहिता येईल आणि हा भागही तुम्हाला समजण्यासाठी सोपा जाईल. पाहूयात संत एकनाथ महाराज यांच्या जीवनचरित्राविषयी. संत एकनाथ महाराजांचा जन्म 1558 मध्ये पैठण या गावी झालेला आहे, जे दक्षिण काशी म्हणून पैठणचा उल्लेख केला जातो. जिथे नाथ सागर आहे तो नाथ सागर म्हणूनही ओळखला जातो. छत्रपती संभाजीनगर जिल्हा म्हणजेच औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण या ठिकाणी संत एकनाथ महाराज यांचा जन्म झालेला आहे. महाराष्ट्रातील एक सुप्रसिद्ध संत म्हणून आणि मराठवाड्यातील एक महत्त्वपूर्ण संत म्हणून संत एकनाथ महाराज यांचा उल्लेख केला जातो. त्यांचा जन्म पैठण या गावी या ठिकाणी झालेला आहे. पैठण हे संस्कृत व धर्मग्रंथाच्या अभ्यासाचे पीठ मानले जात असे. पैठण नगरी ही अतिशय महत्त्वपूर्ण अशी नगरी आहे. प्राचीन काळापासून या नगरीचा उल्लेखही या ठिकाणी केला जातो. डॉक्टर किशोर सानप यांनी हे वर्णन केलेलं आहे. पैठण हे संस्कृत व धर्मग्रंथाच्या अभ्यासाचे पीठ मानले जाते. पैठण नगरी ही सुसंस्कृत व धर्मग्रंथांच्या अभ्यासाचे पीठ मानलेले आहे. संस्कृत भाषा आणि विविध धर्मग्रंथ याविषयीचे शिक्षण देण्याचं केंद्र म्हणून पैठणचा उल्लेख पूर्वीपासून या ठिकाणी केलेला आहे, करण्यात आलेला आहे. बहुप्रतिष्ठित नगरी, बहुप्रसिद्ध नगरी म्हणून पैठणचा उल्लेख आवर्जून या ठिकाणी केला जातो. असं हे पैठण नगरीचं महत्त्व अनेक अंगांनी आहे. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, राजकीय या सर्वच अंगांनी पैठण नगरीला अतिशय महत्त्वपूर्ण असं स्थान झालेलं आहे, स्थान प्राप्त झालेलं आहे. अशा या नगरीमध्ये संत एकनाथ महाराजांचा जन्म झालेला आहे. संत एकनाथ महाराज यांना प्रदीर्घ अशी संत परंपरा असल्याचे दिसून येतं. सुप्रसिद्ध संत भानुदास यांनी विजयनगरहून श्री विठ्ठलाची मूर्ती पंढरपुरास परत आणली होती. संत एकनाथ हे त्यांचे पंतू होते. डॉक्टर किशोर सानप यांनी थोडक्यात परिचय करून देत असताना संत एकनाथ महाराज यांच्याकडे वारकरी संप्रदायाची परंपरा त्यांच्या कुळामध्येच चालत आलेली आहे. संत भानुदास महाराज यांचे पंतू म्हणून संत एकनाथ महाराज ओळखले जातात. संत भानुदास यांचंही वारकरी संप्रदायामध्ये अतिशय महत्त्वपूर्ण असं योगदान आहे. संत भानुदास महाराज यांनी त्या काळामध्ये आपलं पंढरपूर आणि पंढरपूरचं वारकरी संप्रदायाचं आराध्य दैवत म्हणून विठोबाला किंवा पंढरपूरला या ठिकाणी पांडुरंगाला ओळखलं जातं. त्या काळामध्ये पंढरपूर येथे असलेली विठोबाची जी किंवा विठ्ठलाची जी मूर्ती आहे ती मूर्ती त्या काळामध्ये विजयनगरच्या राजाने नेलेली होती आणि मूळ मूर्ती परत आणून पंढरपूर येथे मंदिरामध्ये ठेवण्याचं काम संत भानुदास महाराज यांनी केलेलं आहे. हे अतिशय महत्त्वपूर्ण असं योगदान संत भानुदास महाराज यांचं आहे. याचाही उल्लेख डॉक्टर किशोर सानप यांनी केलेला आहे. अशा या संत कुळांच्या परंपरेमध्ये जन्मास आलेले संत एकनाथ महाराज हे आहे. संत भानुदास महाराज यांचे पंतू म्हणून
संत एकनाथ महाराजांचा उल्लेख केला जातो. भगवत भक्तीचा वारसा त्यांच्या घराण्यातूनच नाथांना मिळालेला आहे. पूर्वीपासून चालत आलेली ही भगवत भक्तीची परंपरा पुढे घेऊन जाण्याचं कार्य संत एकनाथ महाराजांनी केलेलं आहे. भगवत भक्तीचा वारसा त्यांच्या घरातूनच नाथांना मिळालेला आहे. संत एकनाथ महाराज हे विठ्ठलोपासनेत सदैव लीन राहायचे. संत एकनाथ महाराजांना विठ्ठल भक्तीचा लळा हा लहानपणापासूनच लागलेला आहे. विठ्ठलाची पूजा करण्यामध्ये, विठ्ठलाचे नामस्मरण करण्यामध्ये त्यांनी स्वतःला गुंतवून घेतलेलं होतं. संत एकनाथ महाराजांच्या जीवनचरित्राविषयी अतिशय सविस्तर अशी माहिती तुम्हाला विविध ग्रंथांमधून या ठिकाणी मिळू शकते. डॉक्टर किशोर सानप यांनी अगदी थोडक्यामध्ये जो महत्त्वपूर्ण असा भाग आहे त्या संदर्भानेच या ठिकाणी विवेचन केलेलं आहे आणि माहिती दिलेली आहे. ज्या विद्यार्थ्यांना अधिक असं संत एकनाथ महाराज यांचं जीवनचरित्र अभ्यासाचं असेल अशांनी या संत एकनाथ महाराजांच्या विषयी जे काही संदर्भ ग्रंथ उपलब्ध आहे त्यामधून तुम्ही त्याचं वाचन या ठिकाणी करू शकता. परीक्षेच्या दृष्टिकोनातून जो काही महत्त्वपूर्ण असा भाग आहे त्या संदर्भामध्येच डॉक्टर किशोर सानप या ठिकाणी विवेचन करताना दिसून येतात. संत एकनाथ महाराजांच्या विठ्ठल भक्तीविषयी सांगत असताना त्यांनी अशा पद्धतीने वर्णन केलेलं आहे की संत एकनाथ महाराजांना विठ्ठलोपासना म्हणजे विठ्ठल भक्ती करण्यामध्येच आवड होती, रुची होती. विठ्ठल भक्तीमध्ये, विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये ते सदैव लीन राहत असत, तल्लीन राहत असत. एकनाथ अंतर्बाह्य संत आणि रुजू, शांत, सुशील स्वभावाचे होते. लहानपणापासूनच त्यांना विठ्ठल नामभक्तीचा लळा लागलेला होता. विठ्ठल भक्तीची परंपरा त्यांच्या घरामध्ये पूर्वीपासूनच या ठिकाणी चालत होती आणि ती परंपरा पुढे घेऊन जाण्याचं कार्य संत एकनाथ महाराज यांनी केलेलं आहे. संत एकनाथ महाराजांच्या चरित्राविषयी सांगत असताना संत एकनाथ महाराज हे शांत स्वभावाचे, सुशील स्वभावाचे होते असं विवेचन डॉक्टर किशोर सानप यांनी केलेलं आहे. इतर संतांप्रमाणे एकनाथांनी कधी विद्रोह केला नाही, परंतु धर्माचा वाढलेला अनाचार आणि परकीयांच्या आक्रमणाने नाथ अस्वस्थ व्हायचे. संत एकनाथ महाराजांच्या विषयी अधिक माहिती सांगत असताना डॉक्टर किशोर सानप या ठिकाणी म्हणतात की संत एकनाथ महाराजांनी इतर संतांप्रमाणे विद्रोह केलेला नाही असे या ठिकाणी म्हणतात. परंतु त्या काळामध्ये जो तत्कालीन धर्माचं स्वरूप होतं आणि धर्मामध्ये वाढलेला जो अनाचार होता, त्याचबरोबर परकीयांचं जे आक्रमण होत होतं, त्या सर्वच गोष्टी संत एकनाथ महाराज अस्वस्थ व्हायचे आणि या अस्वस्थतेतूनच त्यांनी विठ्ठलाला साकडं घातलेलं आहे. घराने विठ्ठलाला मांडलेले आहेत, सांगितलेले आहे. आलेले संकटे विठ्ठलाने सोडवावी म्हणून नाथ विठ्ठलरूप भक्तिभावात मग्न असायचे. संत एकनाथ महाराजांनी तत्कालीन परिस्थितीचं चित्रण करून तत्कालीन परिस्थितीविषयी त्यांना माहिती होतं की किंवा त्यांना असं वाटायचं की हे जे धर्माचं स्वरूप आहे, परकीय आक्रमण आहे, याविषयीची सोडवणूक विठ्ठलानेच प्रत्यक्ष करावी म्हणून ते विठ्ठलाला साथ घालायचे, विठ्ठलाकडे घराणे मांडायचे. आलेली संकटे विठ्ठलाने सोडवावी म्हणून नाथ विठ्ठलरूप भक्तिभावात मग्न होऊन जात असत. संत एकनाथ महाराजांचे गुरु जनार्दन स्वामी होते. नाथांचे गुरु जनार्दन स्वामी दत्त सांप्रदायिक असले तरी वारकरी संप्रदायाच्या भक्तिभावाचा प्रसार व प्रचार करण्यात नाथांनी आपले आयुष्य अर्पण केलेलं आहे. संत एकनाथ महाराजांच्या विषयी अधिकची माहिती सांगत असताना डॉक्टर किशोर सानप या ठिकाणी म्हणतात की संत जनार्दन स्वामी हे एकनाथांचे गुरु आहेत आणि संत जनार्दन स्वामी हे दत्त संप्रदायिक होते आणि संत एकनाथ महाराज हे विठ्ठल भक्त होते. आता दत्त संप्रदाय वेगळा आणि विठ्ठल संप्रदाय किंवा वारकरी संप्रदाय वेगळा आहे. असं जरी असलं
तरी संत जनार्दन स्वामी यांच्याकडून संत एकनाथ महाराजांनी अनुग्रह घेतलेला आहे, गुरुपदेश घेतलेला आहे. संत एकनाथ महाराजांनी संत जनार्दन स्वामी यांना आपले गुरु मानलेले आहे. आणि संत जनार्दन स्वामी हे दत्त संप्रदायिक असले तरी वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्येच संत एकनाथ महाराज यांनी आपलं संपूर्ण आयुष्य व्यतीत केलेलं आहे. वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रसार करण्यामध्ये संत एकनाथ महाराजांनी आपलं आयुष्य अर्पण या ठिकाणी केलेलं आहे. असाही उल्लेख संत एकनाथ महाराज यांच्याविषयी डॉक्टर किशोर सानप येथे करताना दिसून येतात. संत एकनाथ महाराज हे अजातशत्रू व सर्व धर्म समभावाचे पुरस्कर्ते आणि समन्वयवादी प्रवृत्तीचे संत होते. सर्व धर्म समभाव आहे. या वारकरी संप्रदायामध्ये कोणताही भेदभाव नाही, सर्वांना भक्ती करण्याचा अधिकार आहे, अशा स्वरूपाचा सहज सोपा विचार संत एकनाथ महाराज यांनी सांगून एक समन्वयवादी भूमिका स्वीकारलेली दिसून येते. वयाच्या 12व्या वर्षापासून गुरुसेवा, 18व्या वर्षी सगुण रूपामध्ये त्यांना झालेला परमेश्वराचा साक्षात्कार, गुरूंच्या सोबत केलेली तीर्थयात्रा, 25व्या वर्षापासून पैठणमध्ये गृहस्थाश्रम, वयाच्या 66व्या वर्षी सन 1599 मध्ये नाथांचे देहावसन झाले. वारकरी संप्रदाय व पैठणची वैदिक परंपरा यांचा समन्वय नाथांच्या व्यक्तिमत्वात आणि वाङ्मयात दिसून येतो. विद्यार्थी मित्रांनो, संत एकनाथ महाराजांच्या योगदानाविषयी डॉक्टर किशोर सानप यांनी या ठिकाणी सविस्तर अशी माहिती वर्णन केलेली आहे. याच्या आधारे संत एकनाथ महाराजांचे वारकरी संप्रदायामध्ये असलेले योगदान, तत्कालीन परिस्थितीचं त्यांच्या वाङ्मयातून झालेलं चित्रण आणि या संदर्भामध्ये त्यांनी स्वतःच्या ग्रंथामधून केलेलं वर्णन याविषयीची माहिती अधिक विस्तृत अशा स्वरूपामध्ये सविस्तर अशी माहिती डॉक्टर किशोर सानप यांनी दिलेली आहे. आजच्या तासिकेमध्ये आपण इथेच थांबूया. या पुढील तासिकेमधून संत एकनाथ महाराजांच्या एकूणच योगदानाविषयीची माहिती जी डॉक्टर किशोर सानप यांनी दिलेली आहे त्याचा विचार आपण या पुढील तासिकेमधून करणार आहोत. आजच्या तासिकेत इथेच थांबूया. धन्यवाद.